पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो, सिस्टरांनो, आजचा प्रार्थनाचा खूप मोठा वैशिष्ट्य आहे. कारण मी कालपासून तुम्हाला एक गोष्ट वारंवार बोलत आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. तुमची परिस्थिती परमेश्वर पाहत आहे. आणि तुमच्यामध्ये काही लोक कसे तरी दिवस काढत आहे. हे जे अनुभव आहे, हे अनुभव अनेक वर्षाने चालत आलेला आहे. याचा आपल्या देवाला कल्पना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा हा दिवस आणि आताचा या रिट्रीट देवानी तुमच्यासाठी, तुमच्या एक विशेष सुखासाठी जाणीवपूर्वक तयार करून ठेवलेले दिवस आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंतःकरणामध्ये आमेन बोललं का? नाही बोललं तर आता बोला. हालेलुया हालेलुया. आज आमचा बचाव होणार. आज आमचा परमेश्वर आमचा बचाव करणार. हालेलुया 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 हालेलुया. संत योहान सांगत आहे की आपण देवावर प्रेम केलं असे नाही. सगळ्या गोष्टींचा आधार आपण देवावर केलेले प्रेम नाहीये. देवानी आपल्यावर प्रेम केलं हे आहे सगळ्या गोष्टीचा आधार. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक शब्द सुद्धा सोडायचं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विमानतळामध्ये फ्लाइट मधून उतरल्यानंतर लोक जाऊन बाईक पकडायला थांबत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या बाईक कधी येणार म्हणून राऊंड मारताय तिकडे असे बघत उभा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे माझा नाही जाऊ दे, हे माझा नाही जाऊ दे, हे माझा नाही जाऊ दे, असे पुढे पुढे ढकलत बसलेला आहे. हालेलुया. माझा येत आहे तेव्हा मी पकडणार. हालेलुया. देवाचं वचन ऐकताना असे पिक अँड चूज नाही करायचं. हालेलुया. देवाचा प्रत्येक वचन माझ्यासाठीच आहे. एक शब्द सोडायचं नाही. हालेलुया हालेलुया. देव बोललं का, माझ्या समोर बोललं का, माझ्यासाठीच बोललेलं आहे. हालेलुया. त्यातील एक शब्द मी पुढे ढकलायचं नाही. धन्यवाद येशू. हालेलुया. कारण देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, हे जे वचन आहे जीवन आहे. यात थोडासा जीवन आहे असं नाही बोलले. तुम्ही ऐकणारे जे वचन आहे हे वचन जीवन आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोरोनाच्या काळामध्ये थोडासा ऑक्सिजन मिळावं म्हणून कितीतरी लोकांनी कितीतरी प्रयत्न केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. त्यापेक्षा अनेक पटीने जास्त इच्छा बाळगून आपण देवाच्या वचनासाठी आतुरतेने थांबायचं.
हालेलुया, हालेलुया, धन्यवाद यीशु, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव कसं दिसतंय? देव कसं दिसतंय? देव कसं दिसतंय माहित नाही. देव आपल्या आल्फी सिस्टरांचा सारखा दिसतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव माझ्यासारखे दिसत आहे म्हणून आपण सगळे लोक बोलायचे. हालेलुया. आपले देव आपल्या मध्ये, आपल्या पैकी, आपल्या सारखे उतरून आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला देवाने देवाचे रडणे व्यक्त केलेले आहे. हालेलुया. देवाने विचारलेले प्रश्न असे आहे. हालेलुया. गाईला कळते, गाढवाला कळते. हालेलुया. तर माझ्या लेकरांना कळत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आपण यशाया संदेशाच्या पुस्तकातील पहिले अध्यायातील 3रे वचन. हालेलुया. आपण अनेक वेळी ऐकलेलं आहे. 2 आणि 3 वचन आता ऐकूया. यशाया संदेशाच्या पुस्तक पहिले अध्यायातील हालेलुया 2 आणि 3 वचन. हे आकाशा ऐक, अगे पृथ्वी कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे. मी मुलांचे पालनपोषण केले, त्यास लहानाचे मोठे केले, तरी ती माझ्याशी फितूर झाली. हालेलुया. एक मुलगा माझ्या सोबत सेमिनारी मध्ये जॉईन झाला. प्रेज द लॉर्ड. सेमिनारी मध्ये जसं तो जॉईन झाला, त्याला काहीतरी वाटलं म्हणून असेल, तो माझ्याकडे येऊन बोलला, बेनी माझ्याकडे पैसा नाही, गरज आहे तेव्हा मदत करायचं. प्रेज द लॉर्ड. त्याच्या गरजेप्रमाणे सेमिनारीमध्ये जॉईन झालं तेव्हापासून मी त्याला मदत करत होतो. सुरुवातीला बोलायचं मला सुट्टीवरून परत आल्यावर आणून देतो. हालेलुया. सुट्टीवरून परत येत आहे त्या पहिल्या दिवशीच परत माझ्याकडून दुसरं मागायचं. हालेलुया. मला माहिती आहे त्यांच्या परिस्थिती काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा जो ब्रदर आहे त्यांना मी असे सांभाळतो वाढवत आहे. हालेलुया. जेव्हा फिलॉसॉफी शिकत आहे त्या काळामध्ये आम्ही केरळमधून रेल्वेने प्रवास करत मध्य प्रदेशकडे जात आहे. प्रेज द लॉर्ड. हा रस्त्यावर मला सांगितलं, बेनी भूक लागत आहे. प्रेज द लॉर्ड. मी लगेच त्यांना पैसा काढून दिला. हालेलुया. हा पैसा घेऊन बाहेर पडले आणि जाऊन अंडा ऑमलेट घेतली. बाहेर पडताय इतक्यात एक भिकारी बंधू समोर आला. त्यांनी त्याला देऊन गाडीत बसली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता मला राग येणार की नाही?
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय करून याचा पोट भरता येते म्हणून काहीतरी करत बसलेलं आहे, माझ्याकडे आहे म्हणून नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तरी त्याला भिकारीचं पडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. मी तुम्हाला बोललेली गोष्ट असे आहे, पहिलीतून दुसरी मध्ये जाणे, दुसरीतून तिसरी मध्ये जाणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कोण पहिली मध्ये आहे, कोण दुसरी मध्ये आहे? मी पहिली मध्ये आहे का तो पहिली मध्ये आहे? तुम्हाला काय वाटते? पहिले मध्ये कोण आहे? पहिले मध्ये तो आहे का पहिले मध्ये मी आहे? मी पहिले मध्ये आहे का तो पहिले मध्ये आहे? दोघे पहिले मध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पहिले मध्ये असताना त्यांनी 10वी मध्ये पास झालेला आहे. हालेलुया. देवाच्या समोर हालेलुया. मी त्याला काय दिलं ते कुठून आला ते देवाला महत्वाची गोष्ट नाही. प्रेज द लॉर्ड. हातात आहे त्याचा योग्य वापर. हालेलुया. ज्याला भूक लागत आहे त्याला दुसऱ्या एका व्यक्तीचा भूक काय आहे ते पूर्णपणे समजत आहे. हालेलुया. तो मला खुश करण्यासाठी पहिले तर गाडीमध्ये येऊन बसून खाऊ शकत होते. प्रेज द लॉर्ड. त्यांनी देवाला खुश करण्यासारखं एक काम त्या ठिकाणी केला. तो दुसरी मध्ये नाही गेला, तो 10वी मध्ये पास झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवनामध्ये कायम अपग्रेडिंग करत बसण्याची गोष्ट आहे. प्रभूचा गौरव असो. आता मी सदा सर्वदा. मी आशा फर्नांडिस वागून आलेली आहे. मी साक्ष देते माझ्या मुलीची. गेल्या वर्षी माझ्या मुलीची ट्राय चालू होती परदेशी राहण्यासाठी, परंतु कॉल काय येत नव्हता. एक दिवस मी बेनिफादरला फोन केला की असं आहे म्हणून. तेव्हा 9:15ला फोन केला आणि 9:45ला लेटर तिकडनं आलं की तुझं विजेचं काम झालेलं आहे म्हणून. आता पण तेच झालेलं आहे. 1 वर्षानंतर मी आज परत इथे आलेले आहे, कारण माझा विश्वास आहे. तर मी काय रिकाम्या हाताने जाणार नाही, पूर्णपणे इकडनं जे काय ते घेऊनच जाणार. कारण मी फादरांना बोलली की जेव्हा मी इथे येणार ना तेव्हा माझ्या मुलीने मला आता कॉल केला त्या दिवशी. मला सांगते की मला 1 वर्ष झालं पूर्ण शिक्षणाला, आणि त्याच्यानंतर मेडिकलमध्ये हॉस्पिटलमधून मला कॉल आलेला आहे की 3 महिन्याचा कोर्स इंटर्नशिप आहे ती तुला करायची आहे. ते केल्यानंतर तुला जॉब इथे भेटेल. म्हणजे मी माऊलीला माहिती आहे की मी इथे येणार, त्यासाठी मी माऊलीचे आभार मानते. आणि आपल्या बेनिफादरचे आणि त्यांचे सर्व टीमचे शिक्षक फादरांचे सर्वांचे मी आभार मानते. थँक्यू. प्रभू तुम्हा बरोबर असो. वाकायला जमत नाही असे कमरेचा भागात दुखणे त्रास असलेल्या व्यक्तीला हे स्वतः स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती एका फादरांच्या आशीर्वादाद्वारे पवित्र आत्म्याचा मोठा अभिषेक स्वीकार केलेली एक व्यक्ती इथे तुमच्यामध्ये आहे. याबद्दल देवाला बरे वाटते. कम्युनियनला, ख्रिस्त शरीराला खूप आदर देणारा, भक्ती बाळगणारा एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे. त्या व्यक्तीबद्दल स्वर्ग खूप आनंदी आहे.
डोकं निरंतर जड जड वाटते, डोक्याला खूप जडपणा आणि खूप त्रास होत आहे, वजनदार डोकं होत आहे, अशा व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.